नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू महाराज बातपत्रात स्वागत. बातमी आहे राजकीय पक्ष प्रवेशाची. विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसांडी मारत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होतात राज्यात पक्षांतरांचे वारे जोराने वाहू लागले आहेत. जिल्ह्यासह लोहा कंधार मतदारसंघातील आमदार चिखलीकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटात तर खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय धोंडगे व माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुनील धोंडगे हे आपल्या अनेक असंख्य कार्यकर्त्यांसह अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात कंधार येथे पक्ष प्रवेश करणार आहेत. या संदर्भात ॲडव्होकेट विजय धोंडगे यांनी हिंदू बाराशी बातचीत केली आहे. पाहूया काय म्हणाले विजय धोंडगे. वकील साहेब नमस्कार. तुम्ही शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांचे पुतणी आहात. लहानाचे मोठे त्यांच्या सोबत झालात, त्यांच्याकडून राजकीय धडे शिकवलात, जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमानही मिळवला. असं असतानाही नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये कुठेतरी शंकरअण्णा धोंडगे यांचं कुटुंब तुटलं आणि तुम्ही वेगळी भूमिका घेऊन महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते एकनाथ पवार यांचा प्रचार केला. तिथून कुठेतरी तुमच्या कुटुंबामध्ये थिणगी पडली. नेमकं काय कारण होते की तुम्ही शंकरअण्णा धोंडगे यांची साथ सोडली? गेली 30-35 वर्ष शंकरअण्णा धोंडगे चळवळीत काम केले. आम्ही बी गेली 20 वर्ष झालं मी अण्णासोबत चळवळीतच काम केलो. चळवळीत काम करत असताना सर्व शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबाचे प्रश्न या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून, शरद जोशीच्या माध्यमातून, त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काम पार्टीमध्ये आम्ही सर्व कुटुंब, सर्व परिवार या ठिकाणी मागील काळामध्ये काम केलो. पण कालांतराने या ठिकाणी काम करताना अनेक अडचणी आम्हाला निर्माण झाल्या. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे आम्हाला अडचणी येत गेल्या ते सोडवण्यासाठी म्हणून आम्ही यावेळेस गेल्या निवडणुकीमध्ये आमच्या कुटुंबात पहिल्यांदा या ठिकाणी कंधार लोहा मतदारसंघामध्ये आपणच चर्चा करत होतात की पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर बॉयलेटवर धोंडगे नाव नाही. मग आमच्या परिवारातून किंवा धोंडगे कुटुंबातून किंवा आमच्या पार्टीचा कोणी उमेदवार नसल्यामुळं या ठिकाणी समविचारी पक्ष म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे एकनाथदादा पवार यांचं सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण या ठिकाणी काम करण्याचा निश्चय करून आपण त्या ठिकाणी काम केलो. पण त्यानंतर देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यशस्वीरित्या काम करत असल्यामुळे गेली 10 वर्ष झालं मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आलो. आज या ठिकाणी सर्व सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांत बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विचाराने, यांच्या नेतृत्वाखाली या कंधार लोहा मतदारसंघाचे प्रश्न, सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा सर्व कार्यकर्त्यांना, गावगावच्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत वेगवेगळ्या बैठका घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांचे विचार घेऊन सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यासह आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा या ठिकाणी आमचे बंधू मोठे डॉक्टर सुनील धोंडगे असतील, मी असेल, प्रताप असेल, आमचा छोटा भाऊ संदीप असतील, या ठिकाणी आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काम करण्याचा निश्चय करून सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच आम्ही भाजपमध्ये काम करण्याचा या ठिकाणी निश्चय करून येत्या 24 तारखेला उद्याच्या आपल्या जिल्हा परिषद मैदानावर सर्व कार्यकर्त्यासह तालुक्यातल्या, दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यासह या ठिकाणी प्रवेश करून येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करण्याचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारसंघाचे सर्वांगीण विकासाचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडविण्याचं काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आदरणीय सर्व नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निश्चय केला आहे. 24 तारखेला माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कंधार येथे सभा आहे. या सभेचे तुम्ही आयोजक आहात. कशा पद्धतीनं नियोजन चालू आहे? किती लोक येतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला सभेसाठी? या ठिकाणी
आम्ही जवळपास मी 50 ते 60 गावामध्ये गाव भेटी घेतल्या. डॉक्टर साहेबांनी 50 ते 60 गावामध्ये गाव भेटी घेतल्या. भाजपाचे जुने पदाधिकारी असतील, सर्व या ठिकाणचे नेते असतील, त्यांनी बी गाव भेटी घेतल्या. त्यांच्या सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण उद्याचा 24 तारखेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि गावोगाव जो आम्हाला गावभेटीच्या माध्यमातून प्रतिसाद दिसत आहे, त्याहून असं म्हणता येईल की या ठिकाणी प्रचंड मोठा जनसमुदाय 10 ते 12,000 आपल्या जनसमुदाय या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. आपण जर बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथदादा पवार यांच्यासोबत तुम्ही निवडणुकीमध्ये सोबत होतात आणि त्यांनी आता कुठेतरी शिवसेनेला जे महाराष्ट्र केलेला आहे. 24 तारखेला एकनाथ पवार हे प्रवेश करतील अशी त्यांच्या गाठी भेटी एकनाथदादाचं माझं बोलणं झालं. एकनाथदादांनी आता त्यांचा शिवसेनेचा प्राथमिक सदस्यत्व व त्यांच्या सर्व पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलाय. वरिष्ठ नेत्यांसंग चर्चा करून ते पुढील काळामध्ये त्यांचं धोरण जाहीर करणार आहेत, असं त्यांचं माझं संभाषण फोनवर झालं. पुढील काळामध्ये ते त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लक्षात घेता हा प्रवेश सोहळा म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मागील काळात बी झाल्या, पुढील काळात बी होणार आहेत. आम्ही जे काही या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत, ते आम्ही केवळ भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की पहिल्यांदा राष्ट्र, नंतर पार्टी आणि नंतर स्वतः, हा भारतीय जनतेचा अजेंडा आहे. त्यानुसारच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व ह्याच्यानुसार आम्ही या ठिकाणी काम करणार. किती म्हणजे तुमच्या सोबत किती लोक असे प्रवेश करणार आहेत? माझ्यासोबत संपूर्ण कंधार लोहा मतदारसंघातले असतील, माझ्या विचाराशी, आमच्या कुटुंबाच्या विचाराशी, मुखेड मतदारसंघामधले पेठोडज, कुरोळा, फुलवळचा काही भाग असेल, वडेपुरी मधला काही भाग असेल, या ठिकाणी त्या सर्कलचे बी लोक या ठिकाणी आमच्या सोबत प्रवेश करणार आहेत. कंधार लोहा मतदारसंघ व मुखेड मधले काही गावे सर्कलचे हे आमच्या सोबत प्रवेश करणार आहेत. एकीकडे पक्ष आणि एकीकडे कुटुंब आहे. तुम्ही जे भूमिका घेतली त्यामुळे कुठेतरी तुमचं कुटुंब तुटलेलं आहे. याच्या कुठेतरी तुम्हाला दुःख होते का? नाही, कुटुंब तुटलं असं फक्त बाहेर लोक म्हणतात, पण कुटुंब तुटलं म्हणता येणार नाही. या ठिकाणी आम्ही पुढील काळामध्ये जो काम करण्याचा निर्णय घेतला तो आमचा वैयक्तिक निर्णय आहे. कुटुंबाच्या जागी असते, विचाराच्या जागी असतात. या ठिकाणी आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल उचलले. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चर्चा होत आहे की शंकरांना धोंडगे यांचं कुटुंब जे एकसंघ कुटुंब जे होतं, कारण त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला मान्य असायचा, परंतु आता कुठेतरी कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दिलीप धोंडगे विरुद्ध विजय धोंडगे अशी लढाई होणार आहे का? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे ज्याला त्याला वैयक्तिक अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा. मी सर्वसामान्य लोकांमधला कार्यकर्ता आहे. गेली 15 वर्ष झालं मी लोकांमध्ये राहतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. आपण पाहता गेली 12-13 वर्ष झालं मी या भागामध्ये काम करतो. आता थोडं कामाचा भाग माझा वाढलेला आहे, त्यामुळं लोकशाही आहे असं काही म्हणता येणार. आमने सामने आले तरी तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात? लोकशाही आहे. मी पहिल्यांदा आपल्याला सांगलो की लोकशाही आहे. ज्याचा त्याचा विषय आहे निवडणूक लढवायचा. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पक्षाच्या सूचनेनुसार मी कोणत्याही मतदारसंघामध्ये पक्षाने आदेश दिल्यानंतर मी निवडणूक लढवणार आहे. त्यात काही शंका नाही. पक्ष माझं काम बघेल, मला पक्ष निवडणूक लढविण्यास हे करील, प्रभावित करील, मी निवडणूक लढविणार आहे. मी कार्यकर्ता आहे, लोकांचा कार्यकर्ता आहे. जनता माझी आहे, मी जनतेचा आहे. या उद्देशातून मी या मतदारसंघामध्ये काम करीत आलो, इथून पुढे बी काम करीत राहणार आहोत. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या आदेशाखाली या मतदारसंघामध्ये काम करणार आहे. असं बोललं जात आहे की विजय धोंडगे यांनी कोणत्याही सर्कल मधून निवडणूक लढवली तर ते निवडून येऊ शकतात, परंतु भाजपमध्ये जाण्याची कुठेतरी गडबड झाली, लवकर घाई झाली असं तुम्हाला वाटत नाही? नाही, घाई म्हणता येणार नाही. गेली 2 वर्ष झालं आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आम्ही सोडला. गेली 22 वर्ष आम्ही 2000 ते 22 पर्यंत आम्ही
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यानंतर 2 वर्षाखाली आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय केला. पण काही कारणास्तव अपयश आल्यामुळं थोडा प्रवास खडतर झाला आणि पुढं इथल्या मतदारसंघामध्ये काम करताना कुठली तरी दिशा लागते आणि हे भारतीय जनता पार्टीची दिशा आमचं हे सर्व व्यवस्थित पार पडेल असं दिसल्यामुळं आम्ही प्रवेश करीत आहोत. त्यात घाई कुठलीही नाही. कोणत्याही गोष्टीला काही असा काळ वेळ नसतो. उद्याची जी 24 तारखेला सभा होणार आहे यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहात? भारतीय जनता पार्टीचे विचार, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार, राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं आवाहन या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद साहेब.